ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 खासदार उद्या दिल्लीमध्ये एकत्र. संजय राऊतांसह अनिल देसाई दिल्लीत, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे उद्या दिल्लीला जाणार. ऑपरेशन टायगर रोखण्यासाठी ठाकरे सेनेत हालचाल. ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे दिल्लीत. सूत्रांची माहिती, मातोश्रीवरील बैठकीला दोघेही अनुपस्थित होते. ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी घेतला वेग. 19 तारखेला ठाकरेंच्या शिवसेनेत 6 जणांचा वेगळा गट होणार स्थापन, अशी सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दिवशी ठाकरेंच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता. आई भवानीची शपथ घेत आम्ही ठाकरेंसोबत असल्याचं खासदार म्हणाले. संजय राऊतांचा दावा, शिवसेनेचे सर्व खासदार एकत्र राहणार असा विश्वास व्यक्त. तर मातोश्रीवर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू. मंत्रिपदावरून ऑपरेशन टायगर अडल्याची शक्यता. ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटणाऱ्या गटाला मंत्रिपदाचा शब्द. 3 ते 4 खासदारांची मंत्रिपदासाठी रस्सीखेच, सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगर थांबवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून थेट खासदारांसोबत वैयक्तिक संपर्क. खासदारांची मतं जाणून वरिष्ठ नेत्यांना अहवाल दिला जाणार, अशी सूत्रांची माहिती. खासदारांनंतर उद्धव ठाकरे आता आमदारांची बैठक घेतील. 22 जूनला ठाकरे आमदारांना करणार मार्गदर्शन. पावसाळी अधिवेशनासह इतर मुद्द्यांवरती चर्चा होणार. सातारा सांगली विधान परिषदेत शिवसेनेचे एकही मत फुटता कामा नये. उपमुख्यमंत्री शिंदेंचे शंभूराज देसाईंना आदेश. सातारा सांगलीमधील महायुतीमधील वादावरती पडदा. मंत्री उदय सामंतांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची देवगिरीवर भेट. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट झाल्याची माहिती. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची पुन्हा बैठक. वंचितला पाठिंबा देण्यासंदर्भात अजूनही काँग्रेसचा निर्णय होईना. काँग्रेसमध्ये 2 मतप्रवाह, अशी सूत्रांची माहिती. मराठवाड्यातील काँग्रेसचा नाराज गट दिल्लीत. राहुल गांधींकडे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना पदावरून हटवण्याची मागणी. मला पदावरून हटवण्याच्या वावड्या, सपकाळांचा दावा. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला. वडेट्टीवार गटाच्या राजेश अडुरांविरोधात धानोरकर गटाचे 16 नगरसेवक एकवटले. तर धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी व्हीप पाळलेला नाही. कारवाई करा, वडेट्टीवार गटाचीही मागणी. नांदेडच्या देगलूरमधील राष्ट्रवादी नगरसेवकांची गोव्यात मौज मजा. तर नगरसेवकांचे समुद्र किनाऱ्यावर नाचतानाचे व्हिडिओ झाले व्हायरल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवक सहली. जयपूरमधल्या आंदोलनात माझ्यावर हल्ला करणारा आरएसएसचा व्यक्ती. हल्लेखोराकडे चांगली नोकरी असती तर असा प्रकार घडला नसता, अभिजित दिपकेंचा आरोप. नागपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावेळी गोंधळ. अभिजित दिपकेंच्या भाषणावेळी जमावाकडून जोरदार घोषणाबाजी. काहींकडून जाणून बुजून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही आरोप. अयोध्येच्या राम मंदिरात 1400 कोटींपेक्षा जास्त रुपयांची चोरी. काँग्रेसचा आरोप. एसआयटीकडून तपास सुरू. नोटांची मोजदाद करणारे 50 कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात. ऑगस्ट 2027 पर्यंत राज्यात पिण्याचं पाणी सुरक्षित करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट निर्देश. पाणी टंचाईवर मंत्रिमंडळ बैठकीत हायव्होल्टेज चर्चा. ग्रामीण भागासाठी महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण 2026 आहे. मुंबईमध्ये नवीन बांधकामं. जलतरण तलावांचा पाणी पुरवठा बंद. औद्योगिक आणि व्यावसायिक पाणी वापरात 20% कपात लागू. मुंबईमधील धरणांमध्ये केवळ 10% पाणीसाठा शिल्लक. समाधानकारक पाऊस न पडल्यास मुंबईकरांवरती पाणी कपातीची टांगती तलवार. मुंबईमध्ये एफडीएकडून कारवायांचा तडाखा. वर्तमानपत्रावरती वडापाव देणाऱ्या 26 व्यावसायिकांवर कारवाई. अंधेरीमध्ये चहा पावडरमध्ये रंगाची भेसळ रोखली. भिवंडीमध्ये अवैध ब्युटी प्रोडक्ट्स तयार करणारा कारखाना सील. वडाळ्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलची चोरी करणारे 2 टँकर पकडले. दोघांना अटक. 1,31,00,000 मुद्देमाल जप्त. एफडीएसह नियंत्रक शिधा वाटप पथकाची संयुक्त कारवाई.